आणि या संदर्भात आणखी आपण चर्चा करणार आहोत. आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे सध्या नागपूरमधून आपल्या बरोबर आहेत. अखिलेश, नागपूर पोलिसांची सर्वात मोठी आतापर्यंतची कारवाई म्हटली जाते. 11 जणांवर मोका लावण्यात आलेला आहे. खरंच अशा कारवाईमुळे नागपूरमध्ये जे गेल्या काही दिवसांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, अनेक जे खून, चोऱ्या अशा ज्या घडामोडी घडतात त्याला चाप बसेल का? काय नेमकं या कारवाईबाबत सांगाल? खरं अनुपमा, आणि आतापर्यंत मोठी कारवाई असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण 11 लोकांवर मोका लावला ही एक मोठी कारवाई आहे. आणि नक्कीच याने कुठेतरी चाप नक्कीच बसेल, कारण हे जे मोठे गुंड शहरातले आहे, मग ते संतोष आंबेकर असेल, युवराज माथनकर असेल किंवा हे सगळे ह्यांची जी टोळकं आहे हे स्वतः गुन्हेगारी करतात, किंबहुना स्वतः गुन्हेगारी करताना त्यांचे बाकीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या टोळीमधले ह्यांच्या माध्यमाने गुन्हेगारी करतात. त्यामुळे स्वतः जरी ते पुढे आले, परत जात नसले तरी त्यांच्या टोळीतले जे बाकीचे गुंड आहेत त्यांच्या माध्यमाने ही कारवाई होत असते. त्यामुळे ह्या कारवाईमुळे नक्कीच कुठेतरी चाप बसेल. आणि ह्या पूर्ण कारवाईकडे जर का आपण बघितलं तर स्वप्नील बिडवे नावाचा जो नागपूरचा व्यक्ती होता त्यांनी आपला प्लॉट, जो आपलं पूर्ण घर होतं ते बांधकाम करता एका बिल्डरला विकलं होतं. अडूरकर त्याचे सहकारी ह्यांच्यासोबत त्यांनी करार केला होता. आणि या आपलं घर विकताना त्याच्या बदल्यामध्ये एक 19 लाखाची कॅश आणि 1200 स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट असं त्यांना मिळणार अशी पूर्ण करार झाला होता. आणि त्यासंबंधीने पूर्ण कामबोड होत असतानाच हे जे आरोपी बिल्डर होते ज्यांनी एक संगनमत केलं, त्यांनी हा पूर्ण करारच बदलायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा या पूर्ण कराराला बदलाच्या प्रक्रियेला बिडवेंनी नकार दिला तेव्हा त्यांच्या घरावर हल्ला केला. जवळपास 30 ते 40 गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याचं घर पाडून काढायचा प्रयत्न केला. घर पाडून कुठेतरी बांधकाम करायला सुरुवात देखील त्यांनी केली होती. जीवेनिशी ठार मारण्याची धमकी देखील बिडवेने दिली. आणि त्यामुळे पूर्ण प्रकरण अतिशय गंभीर होतं. आणि त्यामुळे पोलिसांनी अतिशय योग्य ती कारवाई केली आहे. खरं तर हे जे गुंड आहेत, माथनकर असेल किंवा आंबेकर असतील, यांनी आधी देखील यांच्यावर घर बळकावण्याचे, जमीन बळकावण्याचे किंबहुना घर रिकामे करण्याचे आरोप यांच्यावर लागत होते. त्यामुळे अशी कारवाई अतिशय अपेक्षित होती आणि पोलिसांनी एक योग्य कारवाई केली आहे. आणि किंबहुना या अशा प्रकारच्या कारवाईंमुळे अशी कारवाई पुढे देखील व्हायला हवी. पण या कारवाईंमुळे नागपूर वाढता गुन्हेगारी कुठेतरी चाप बसेल अशी अपेक्षा आता नागपूरकर व्यक्त करतायत. अखिलेश, एकंदरीतच अशी जी कारवाई आता पोलिसांकडून केली जाते, पण आपण बघतो की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा किंबहुना संपूर्ण वर्षभरामध्ये नागपूर एक गुन्हेगारीची राजधानी होत होती. तर अशी सगळी जी गुन्हेगारी वाढत चालली, हा जो चढता आलेख आहे, त्याला या अशा कारवाईमुळे चाप बसेल का? काय वाटतंय? खरं अनुपमा, आणि एक अतिशय महत्त्वाचा पूर्ण ह्याच्यामधला भाग असा आहे की कालच्या या घटनेमुळे जे गुन्हेगार आहेत, आणि बिल्डर ह्यांच्यामधलं जे संगनमत आहे ह्यांचे एक पूर्णपणे एक्सपोज झालं आहे. किंबहुना गेल्या काही वर्षांपासून नागपुरात जे रिअल एस्टेटमधलं जे बूम आलं आहे त्याच्यामुळे बिल्डर लॉबी मोठ्या प्रमाणात पुढे येते. आणि हे जे पूर्ण प्रकार झाला आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारामुळे एकीकडे बिल्डर आणि गुन्हेगार ह्यांच्यात संगनमत होतं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे, तो उघडकीस आलाच आहे. पण असे मोठे गुन्हेगार जर का गजाआड झाले तर त्यांच्या माध्यमाने जे गुन्हे होतात, किंबहुना त्यांच्या टोळीमध्ये जे सदस्य असतात त्यांच्या माध्यमाने जे गुन्हे होतात ते कुठे नक्कीच कमी बसतील. आणि मला अशी खात्री आहे की किंबहुना एकूण पूर्ण नागपूरकरांना असं वाटतं की ही कारवाई अशी पुढे राहायला हवी. अन्य जे नागपुरात मोठे गुंड आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली, तर येत्या काही काळात नागपुरातला गुन्हेगारीचा आलेख कमी होईल अशी कुठलीच शंका नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.